हे बघा, तुम्हाला जर गावाकडचं वातावरण बघायचं असेल तर इतकं सुंदर वातावरण आहे, छान असं, इतकं छान मस्त आहे ना, भारी वाटलं इकडे आल्यावर. मावशीचं गाव आहे माझं, हे मस्त गाव आहे, खूप छान. हा काकांची शेती आहे ही, इथले इथे एक काका राहतात, त्यांचं घर आहे हे. आणि छान वाटतंय, मस्त आहे. त्या काकांनी आम्हाला व्हिडिओ काढून दिले सगळीकडे. तुमचीच आहे ना काका शेती ही? त्या काकांची शेती आहे. नाही नाही नाही, युट्यूब वर चालू. चला काका, अच्छा चला. खूप छान, गावाकडची माणसं मायाळू असतात, छान वाटलं, मस्त वेगळं काहीतरी. सिटीमध्ये म्हणजे गर्दी गर्दी, आणि सिटीमध्ये सगळी गर्दीच असते ना. डॉगी नाव आहे, डॉगी. हा का? हे बघा इथं त्या काकू काम करतात ते रानामध्ये, शेती त्या काकांची सगळी. छान वाटतंय, त्यांचं घर आहे, छान आहेत काका ते. हे बघा आंब्याची झाडं आहेत, मस्त पिके आहेत, म्हणजे भारी वाटतंय सगळं वातावरण. आणि पाऊस येण्याची शक्यता आहे. नाही, हे नारळाचं पण इकडे आहे की आंब्याचं आहे. काय हे अलीकडचं आहे ना, ते आहे ह्याचं, पण पलीकडचं आंब्याचंच आहे. थोडं मित्रांनो समजून घ्या, आमच्या पुरीला ना आंब्याचं नारळाचं झाडं नाही कळत लवकर, पटकन ती पटकन काहीतरी बोलून जाते, मग नंतर तिच्या लक्षात येतं आपण काहीतरी चुकीचं बोललोय. चांगली हो, पण आमच्या शकूचा खूप माझ्या जीव आहे बरं का. व्हिडिओ वगैरे सगळं तीच करते माझी, खूप चांगली आहे. तर 100 रुपये मागायला लागली आता. हे बघा गायांचा गोठा आहे इथं, हे का जनावर आहेत. म्हणजे गावाकडचं वातावरण इतकं छान असतं आणि मला खरंच आवडलं. हो, त्यांच्यामध्ये आपण नाही पडायचं. ट्रॅक्टरची ट्रॉली आहे बघा इथं, आणि हो का इथं ट्रॅक्टर आहे, गावाकडे लागतं ना. आणि बघा इथं विहीर आहे, दिसली का तुम्हाला विहीर? ती विहीर आहे. चालायची सवय नाही ना, तर दमल्यागत वाटतंय खूप, पण छान वाटलं खरंच. गावाकडचं वातावरण आवडलं, आणि नेक्स्ट टाइम खरंच येणार. आणि मावशीला पण आमच्या इतकं छान वाटलं ना, की नाही का पोरी आल्या एवढ्या चिखलात. आणि सकू बेटा पडशील चिखलात, जरा हळू चाल, तिला सवय नाही असं चिखलाची. आता आलो रोडला, मधील चिखल होता तिकडे. हे बघा इथं मला हे कळत नाही, तांदूळ आहे का काय लावलंय तेच कळा नाही, आणि आम्हाला सांगायला पण कोण नाही. कांदा पात आहे का कांदा आहे का तांदूळ आहे, नाही कळत एवढं. आणि तुम्हाला जर ओळखू आलं तर कमेंटमध्ये सांगा काय आहे ते. आम्हाला तर नाही कळालं, पण तुम्ही सांगा नक्की. कोणीच नाही विचारायला इथं नेमकं कशाचं आहे ते. आता मी तुम्हाला सांगितलं असतं की ते काय आहे ते, नाही मला पण कळत. थोडं जवळ जाऊन दाखवू का तुम्हाला? हे बघ काय असेल हे, नक्की सांगा. आता आम्हाला शेती आहे गावाकडे, पण मी कधीच नाही केली, मला काही येत पण नाही शेतातलं. म्हणजे लग्न झालं गावाकडे जास्त दिवस राहिले नाही ना. आणि हे बघा हे पाण्याचं छोटासा पूल म्हणल्यासारखं आहे, आणि इथून पाणी जाते, छान वाटतंय ते पण. थोडस बांध पण नाही म्हणतायत, वड्या टाईप, वडा. हे बघा सगळं असं ना दमलगत झालंय. छान आहे वातावरण, मस्त वाटतंय. तुझी बहीण तुला पुढे सोडून गेली. जाऊ दे, आपण दोघी आहेत ना. भेळ कधी पडायची? भेळ खायची आम्हाला, आम्ही इतकी ये ना. मला वायरल कर. कुछ भी बोल मत बच्ची, पागली हो गई क्या? सगळं आमची लई चांगली आहे, खूप हुशार आहे. मोबाईल मधलं खूप तिला ज्ञान आहे, कळतं तिला सगळं. हे बघा तिने बरोबर, मला माहित नव्हतं ब्लॉग कसे घ्यायचे काय घ्यायचे, तिने मला सांगितलं म्हणून आता चालू केलंय ब्लॉग घ्यायला. कळत नव्हतं मला कसे घ्यायचे काय घ्यायचे.
समजत नव्हतं. मित्रांनो, तुम्हाला आवडतं का गावाकडचं वातावरण? नक्की सांगा. चला, हा ब्लॉग इथंच थांबू, जाऊ पुढच्या ब्लॉगमध्ये, लवकर भेटू.